मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। आज मी झोन 2 जे डेप्युटी कमिशनर आहेत अविनाश सकपाळ साहेब यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे। तर आपण इकडे बघणार आहे की कोण कोण वेळेवर येतं, कसं येतं, आय कार्ड घालतात का नाही, हे सगळं आपण बघणार आहोत। आणि त्याप्रमाणे हे घालतात तर म्हणजे ते घालायला तर पाहिजेच, पण का घालत नाहीत, काय काय जे लोक आहेत याचे उत्तर त्यांना विचारणार आहेत। अतिशय विनोदी उत्तरं दिली जातात। तर आता इथे आत आल्या माझं असं लक्षात येतं की इथं निविदा विभाग आहे। ह्या निविदा विभागामध्ये एकही माणूस नाही आहे। माझ्या मते तर इकडं 1 2 3 4 5 6 7 8 लोकांचं टेबल दिसतोय आणि इथं एकही माणूस नाही आहे। याचं उत्तर आता इकडचे जे काय हेड असतील ते देतीलच। हा दुसरा आवक जावक बारनिशी आहे आणि तिथे बघायला गेलं तर मला म्हणजे बारनिशी वाले का अच्छा नाही, काय हरकत नाही सर। महत्त्वाचं आहे की तुम्ही वेळेवर उपस्थित आहात। तुमच्यासारख्या लोकांचं अभिनंदन करणार आहे मी सर। म्हणजे ह्यांना नाव ठेवण्यापेक्षा तुमच्यासारख्या लोकांचं अभिनंदन करणार आहे। आणि इकडे सुद्धा मला ते भेटले होते, त्यांचं नाव काय खेडेकर सर, वेळेत होते ते। हां नाही सर, आता आहे ना आपण सगळं बघणारच आहे। जर त्यांनी बायोमेट्रिक केलं नसेल ना तर ते वेळेवर नाहीत, एवढं नक्की। आणि काही जणांनी आय कार्ड घातले होते, काही जणांनी नाही। आता तर सगळ्यांनी घातलेलं आहे, त्यामुळं माझी काही तशी तक्रार नाही आहे। आणि साहेबांनी आपलं ते केबिन बंद केली का लाईट? हां 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 तर ललित बेंद्रे म्हणून सर या नाही, तुम्हीच उघडा एकदा। हां तर मित्रांनो मी इथे जेव्हा आलो होतो त्यावेळी ह्याचं फॅन लाईट सगळं चालू होतं। 10:30ला हे चालू होतं। आणि साहेबांचं म्हणणं, साहेब काय म्हटलं, तुमचं नाव काय म्हटलं? गणेश पाटोळे साहेब हे इकडचे हे जबाबदार त्यासाठी आहेत, पण मी तुम्हाला दोष देत नाही त्यासाठी। काय म्हणलं माझ्याकडे असं काय बघितलं? अहो मी गणेश पाटोळे, रागाने नाही बघत। नाही काय हरकत नाही साहेब, आपलं जे साफ करतात ते चालू ठेव। आता तुम्हाला मी सांगतो, ऑन कॅमेरा सांगतो। माझं नाव घेतलं, सगळं घेतलं, मान्य मला, त्याच्याबद्दल काही नाही। ज्यांनी साफसफाई करतात कोण आहेत त्या? मॅडम आहेत आमच्या। कुठल्या? मला दाखवा ना, भेटल्या त्या भेटल्या बरं, ते चालू ठेवावं लागतं, काम करतात। मॅडम नाही भेटू आपण। मॅडम नमस्कार। पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन की तुम्ही आय कार्ड घातलेलं आहे आणि वेळेवर आलेलं आहे। तुम्ही किती वाजता येता मॅडम? 8 वाजता येता। आणि तुम्ही आलेल्या मग साफसफाई काम तुमच्याकडेच असतं का? बरं। आणि तुम्ही त्या ललित बेंद्रे हे जे साहेब आहेत तर त्यांचं केबिन साफसफाई केली का? त्यावेळी तुम्ही ते लाईट आणि फॅन तुम्ही लावता का? हां मग तुम्ही जाताना ते बंद करता का? फक्त लाईट चालू करतो। अच्छा, फॅन बंद करता असेल तर फॅन चालू। बरं अच्छा, पण किती वेळ? साधारणतः 10-15 मिनटं। हां आता म्हणजे 1 तासभर तर नाही करणार। तुम्ही किती वाजता आला म्हणला? 8 वाजता आलेले हो। आणि साफसफाई किती वाजता सुरू केली? 8:30 पर्यंत साधारणतः। मला 2 तास लागतात। 2 तास लागतात? 8 ते 10 साधारणतः। टेबल वगैरे साफ। व्हेरी गुड चांगले मॅडम, तुमचं अभिनंदन, धन्यवाद। तुम्ही तुमचं काम अगदी चोख बजावलेलं आहे आणि त्यामुळं आता थोडा वेळ तुम्हाला आराम करायची सुद्धा अधिकार आहे। हो सर, तुम्ही मला सांगतही नव्हतं सर, असं का करत होता? सर 1 मिनटं। हो सर, अहो साहेबांनी बोलले तिथंच बोलूया आपण। तुम्हाला बोलायचं नाही असं काय सांगितलं का? काय असं का करतात नागरिकांशी? सर माझी या व्यक्तीबद्दल समोरासमोर तक्रार आहे। बोला सर। नागरिक म्हणून हे बोलतच नाही आहेत, ह्यांचं आय कार्ड नव्हतं आणि हे उत्तर जर दिलं नाही तर नागरिकांना कसं कळणार आहे की हा माणूस कोण आहे? मी यांना किती वेळा विचारलं, हे सगळं कॅमेरावर आलेलं आहे। साहेब तुमचं नाव सांगा। आणि मी तुम्हाला मगापासून विचारत होतो त्यावेळी तुम्ही उत्तर का दिलं नाही? माणूस म्हणून सर तुम्हाला उत्तर द्यायला असं योग्य वाटत नाही का सर? मला सांगा बरं। डिस्कशन चाललेलं आमचं सर मी काय म्हणतो, फार चांगली गोष्ट आहे। उलट तुम्ही उच्च अधिकारी आहात ना, डिस्कशन चाललंय हे नागरिकांना कळणार नाही ना? ह्यांनी तर सांगितलं ना मला की साहेब मी एका हां आणि आय कार्ड सगळी बाहेर काढा दिसतील असं निवेदन तुम्हाला ते पत्र माहिती आहे का? मी ते सुद्धा तुम्हाला देतो, सगळ्यांना देतो साहेबा, आणि ते सगळ्यांना सर्क्युलेट करा। आता तरी हेड तुम्ही ते
ते झालं वेगळं. त्याच्यावर बघून सुद्धा बाकीचे लोक सुधारत नाही साहेबा. आज वेळेवर कोण कोण आलं ते मला बघायचं आहे साहेबा. आपल्याला बायोमेट्रिक अटेंडन्स याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. कारण का मागं जी काय माहिती आपल्याला मला मिळालेली आहे ना महानगरपालिका एम्प्लॉईकडनं ती सगळी खोटी आहे. बायोमेट्रिक अटेंडन्सचं मी सगळा अभ्यास करून आलेलो आहे. आज अविनाश सकपाळ साहेबांसमोर मी ते तक्रारी करणार आहे. आजचं बायोमेट्रिक हे अटेंडन्स कुणी केलेलं आहे. हां बरोबर आहे ना. म्हणजे कुणी केलेलं नाही, तुमच्या सहित कुणी केलेलं नाही. सगळ्यांची ॲबसेंटी लागायला पाहिजे. याचं मी कारण सांगतो. मी तेच सांगतो तुम्हाला ते. कारण का बायोमेट्रिक सर्वे जे हे अटेंडन्स आहे ना त्याच्यामध्ये अशी सोय आहे की तुम्ही तिथे अटेंडन्स करू शकता. जेव्हा लाईट येईल किंवा जेव्हा बंद होईल किंवा चालू होईल आणि ते बंद असेल तर त्याचा लगेच तुम्ही लेखी द्यायला पाहिजे. तुम्ही तसं काही केलं आहे का मग दाखवा मला. आत्ता तरी काय म्हणजे आता तुम्ही मंतर केलं की हे करायचं असं तुमच्या ह्याच्यात नाही. आता आमचं ऑफिस सर तुम्हाला मी एक सांगू का साहेब माझ्या ह्याच्यावर नाही आहे साहेब. आता तुम्ही आहात. हां आता तुम्ही आहात बरोबर. तर त्यामुळं तुम्ही अहो मी नाही म्हणत साहेब ऐका. तुम्ही परत चुकीचं म्हणताय. तुम्ही कॅमेऱ्यावर काय म्हणताय माहिती का की मी म्हणतो नाही आता दाखवा. आता ऑफिस चालू झालेले तुम्ही म्हणता की लगेच पत्रच पाठवा लगेच चेंज करा असं मी नाही म्हणत. ऐका हे आपले मुख्यमंत्री माहिती आहेत का त्यांनी म्हटलेलं आहे की जर तसं झालं त्याच्यावर अटेंडन्स आहे. त्याच्यावर सगळ्या लोकांचा अटेंडन्स आणि पगार ठरणार आहे. ते ताबडतोब जे हेड असेल एकदा पिऊन आला तर पिऊन तुम्हाला कळवायला पाहिजे. साफसफाई कर्मचारी आले तरी नाही सर उभा राहतो. कारण का म्हणजे हे रेकॉर्ड चालू आहे आणि मी हे ऑन रेकॉर्ड आणि हे सब पुटअप करणार आहे. तुम्ही म्हणताय ना ते पहिल्यांदा मी नम्रपणे सांगतो चुकीचं म्हणताय. मी म्हणत नाहीये सर. हे तुम्हाला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही करायला हवेत. मी नाही म्हणत घाई काढा म्हणजे करा. महानगरपालिकेचं माझा नेहमीचं एक उदाहरण देतो मी. टॅक्स भरायला उशीर झाला तर त्याच्या दरवाजाच्या बाहेर बँड बाजा वाजवला जातो. अहो सर तुम्ही माझं ऐकतच नाही. किती काय रक्कम ते माहित नाही. आता तुम्ही बायोमेट्रिक तुम्ही माझा 2-5,000 साठी कधीच बँड वाजवलेला नाही. अहो परत मी काय म्हणलं का की 1,000 साठी वाजवला आहे 10 लाखासाठी वाजवला आहे. तुम्हाला काय गणित माहिती का. मग चला त्याच्यावर बोलायचं का आपण त्यावर आपण वेळ घालवायचा का. माझं म्हणणं असं आहे बायो नाही बँडचा किती झाल्यानंतर बँड बाजा वाजवा 5 लाख किंवा काय असेल तर असा नियम आहे का. नियम नाही पण मोठ्या रकमेत तुम्ही म्हणजे तसं काही नाही ना. तर तुम्ही समजा 16 लाख प्रॉपर्टी 16 लाख पैकी समजा 5 लाख असेल तर प्रत्येकाच्या शक्य आहे का. तुम्ही आपला सहज बोलून गेला की नाही सहज नाही बोललो. तुम्ही त्या रकमा घेतल्या का. सहज नाही बोललो. मी तुम्हाला विचारतो ज्यांच्या इथं बँड वाजवलं त्याच्या रकमा. हा एक प्रश्न आहे. अधिकारी लोक आहे ना तुम्हीच प्रश्न विचारता. माझ्या प्रश्नात तुम्ही मला म्हणलं बँड वाजवलं असं तुम्ही तुम्ही अभ्यास केला की जिथं की माझ्याकडं थकबाकी किती होती रक्कम. तो थकबाकीचा विषय नाहीये. बँड वाजवला की नाही थकबाकीची रक्कम तरी माहिती पाहिजे तुम्हाला. आपलं 2-5,000 किंवा तुमचा तुम्हाला एक नियम माहिती आहे. आय कार्ड जे आहे ना ते असावं पाहिजे आणि ते दर्शनी लोकांना दिसावं असं विचारायची गरज नाही. तुमचं आय कार्ड आतमध्ये आहे. याचं तरी उत्तर तुम्ही देऊ शकाल की नाही साहेब. नंतर फोन करू सर. माझा तुम्हाला जाऊ नंतर फोन करतो. आता परत एकदा नम्रपणे सर माझ्याकडनं काही चूक झाली ना मला ऐका ना. माझ्याकडनं काही अहो साहेब ते मला ठरवू द्या ना की सहकार्य करताय का नाही करताय. आता माझा प्रश्न असा आहे ऐका ना सर आपण एक काम करूया. नाही मी काय म्हणतो माझी आय एम कम्फर्टेबल माझी काळजी करून आणि काळजी केल्याबद्दल धन्यवाद. माझं म्हणणं साधं आहे की तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात. आत्ता तर तुम्ही हेड आहात बरोबर की. तुमच्या वरचं आता इथं कोणी आलंय का. सकपाळ साहेब आले नाही. तुमच्यावर सकपाळ साहेब आले तर तुम्ही बॉस आहे सर. त्यांचेच नाही माझे सुद्धा. मी पुण्यात एक नागरिक आहे. हां माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की बायोमेट्रिक अटेंडन्स याची माहिती मागच्या वेळी तुम्ही दिली होती. माझं म्हणणं असं आहे की ते बंद झाल्यानंतर तुमची प्रोसिजर काय असते. मी काय विचारत नाही. तुम्ही सांगा तुमची प्रोसिजर काय असते आणि तुम्ही कधीपर्यंत ते कळवता. सांख्यिकीला आम्ही आता कसं होतं प्रत्येक एकाच्या सांख्यिकीला आम्ही फोन पण करतो. सांख्यिकी डिपार्टमेंट असं सगळं करतो. सांख्यिकीला फोन करतो. बरोबर आहे. केलं करताना आज केला का. आज नाही. बरं ऑफिस किती वाजता चालू होतं. आज आता किती वाजले. 10:30 पाऊण तास झाला. हां आणि एवढी जे लोक आलेली आहेत त्यांनी प्रेझेंटी त्याच्यावर त्यांना करता नाही आलेली. तुम्ही अजून फोन केला का. आणि तुमचं आता तुम्ही जे म्हणता ना बँड बाजाचं ना तुमचं काय गणित आहे की बायोमेट्रिक मशीन बंद पडल्यानंतर किती वेळानंतर तुम्ही फोन करता.
स्वतंत्र तासाभरात आम्ही करतो, कारण आता कसं आम्ही सकाळी आल्यानंतर जाहिरात एक महत्वाची होती झाडां कामाची, ती जाहिरातीचं आता आमचं सगळं चाललेलं आहे. पण कालपासून आमचं चाललेलं आहे, काल रात्री पण उशीर झालेलं आहे आणि आज पण तेच आम्हाला प्रायोरिटी म्हणजे जाहिरात महत्वाची देणं आत्ताच्या. सर जाहिरातही महत्वाची आहे आणि अटेंडन्स सुद्धा महत्वाचा आहे का नाही साहेबा? तर जाहिरातीला 1-2 माणूस अडकेल ना, हो साहेब, एका माणसाला तेच कामात आहे. मी सकाळी पण तुमच्याकडे बघितलं की माझ्याकडे 2 जण तिथं बोलून घेतलेले मी लवकर त्यांना की त्याची बरं, प्रोसेस एक काम करता येईल का तुमच्या, म्हणजे तुम्ही उलट त्यातनं, म्हणजे माझा सजेशन बरं काही नागरिक म्हणून तुमच्या बॉसला एक फोन करा आणि बायोमेट्रिक अटेंडन्स बंद आहे हे त्यांना सूचना तरी द्या, अशी रिक्वेस्ट आहे बरं का. आम्ही कुणी तुम्हाला सांगणारही नाहीये, नाही सांगतो आम्ही उलट माहिती तुमच्याकडनं घेतो. आणि त्याचं रिटर्न काय देता का, म्हणजे कसं कळणार कागदावर हे बंद आहे का काय आहे का कसं आहे ते कसं कळणार? आणि असं किती वेळा होतं? मागं जर मी ते विचारलं होतं काय होतं की ज्या वेळेस बंद होतं तेव्हा आम्ही फोन करतो. बरं, प्रत्येक वेळी लेखी आम्ही काय ते हे कळत नाही की फोन गेल्यानंतर ते येऊन रिपेअरिंग करून जातात. मुद्दा काय आहे, नेटचा प्रॉब्लेम होतो. मुद्दा काय त्याच्यावर तुमचं अटेंडन्स आणि त्याच्यावर पगार अवलंबून आहे. ते पगार म्हणजे पैसे आले नागरिकांचे, तर हे नागरिकांना विचारायचा अधिकार आहे की नाही साहेब? आता दुसरा माझा प्रश्न असा आहे की तुमच्या ऑफिसमध्ये CCTV किती आहेत? एक हेड म्हणून तुम्हाला विचारतो बरं का. आणि तुमच्या केबिनमध्ये आहे का आणि का नाही आहे याचं तुम्ही कधी तुम्हाला स्वतःला विचारलंय का? की सप्पा साहेबांबरोबर आमचं पण डिस्कशन झालं की ते कॅमेरा बसू दे, परिसरामध्ये बाहेर वगैरे कॅमेरा आहे. माझा प्रश्न परत केबिनमध्ये नाही. माझा प्रश्न काय माहिती का, तुमच्या ऑफिसमध्ये आणि केबिनमध्ये, पहिल्या ऑफिसमध्ये किती CCTV आहेत? नाही, एक सुद्धा नाही आहे. आणि कधीपासून नाही, म्हणजे जन्मापासूनच नाही आहे. सर हे शासनाच्या विरुद्ध आहे असं वाटतं का नाही तुम्हाला? आता झालेले आम्ही. माझा प्रश्न काय परत मी विचारतो सर, हे शासनाच्या नियमाच्या विरुद्ध आहे असं वाटतं का नाही तुम्हाला? आता प्रोसिजर चालू आहे आमची. माझा परत एकदा प्रश्न विचारतो साहेब. प्रोसिजर चालू आहे की CCTV आम्ही आता लावायचे, टेंडर पण काढायचं चाललेले. मी परत एकदा हात जोडून, सर हात इथं दिसत नाही, मी हात जोडून तुम्हाला परत एकदा माझा प्रश्न रिपीट करतो सर. हे तुम्ही इथं अधिकारी म्हणून आला असाल, कधीपासून आला असाल, हे शासनाच्या विरुद्ध आहे का नाही? हा नियम शासनाच्या विरुद्ध आहे का नाही? ऑफिसेसमध्ये CCTV असायला पाहिजे हे शासनानं सांगितलं आहे का नाही? त्याचा कुठं तर GR असेल का नाही? हे नाहीये तर एक अधिकारी म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं जेव्हापासून तुम्ही लागल्या तोपर्यंत? आम्ही काय केलं की साहेबांसंग डिस्कस पण झालेले की साहेब म्हणले की नवीन टेंडर कधी झाले डिस्कस? मार्च मध्ये झाले, तर नवीन आता टेंडर निघतील एप्रिलमध्ये. ते एप्रिल नंतर आता चालू करायचं आपण. बरं, त्याचं काही कागदपत्र असतील की नाही? तोंडी सगळी झाली आमची. तोंडी सर तुम्ही हे डिस्कस सगळं तोंडी होतं आमचं सर, बरोबर. म्हणजे आता ते काय करतील की टेंडर लागतील. आता नवीन बजेट झालेले, त्या बजेटमध्ये आता CCTVची प्रोव्हिजन होणार आहे. बरं, नाही टेंडर हा भाग वेगळा आहे. टेंडर नंतर टेंडर काढावं लागणार. बरं, याच्या तुम्ही कधीपासून, म्हणजे ह्याच्या अगोदर जे आयुक्त वगैरे होते त्यावेळी म्हणजे कुणीच काही केलं नाही का? मग त्यांना म्हणजे आतापर्यंत, म्हणजे आता सुद्धा तुम्ही मला लेखी काय दाखवत नाही, मी कसा विश्वास ठेवायचा? माझ्याकडे म्हणजे काय जे तोंडी आम्ही बघा प्रत्येक गोष्ट या उपायातून आमची चर्चा होती की बाबा असं आहे ते आपल्याला लावले पाहिजे. कारण आमच्या सर ते ऑफिशियली असतात का नाही गप्पा? ऑफिशियली असतात, पण लेखी ऑफिस तुम्हाला असं म्हणायचं आहे की तिथं आमच्याकडनं इथं कुठलीच कामं होत नाही. आम्ही घोडेरोडला सांगणार परिमंडळ आहे की घोडेरोडकडनं आम्ही टेंडर लावणार तिथं, की तिथल्या JE ला सांगणार की एखादा ते तोंडी सांगणार तुम्ही, मग ते लावणार ना TV. सर तुम्हाला असं म्हणायचं का सर? बघा सर, फार सिरियसली मी विचारतोय सर, फार मोठा प्रश्न आहे की इथं टेंडर सुद्धा काढणं हे सगळं तोंडी होतं का? तोंडी नाही होत. आता कसं होतं की इथं CCTV आहे, CCTVचं तर रितसर निवेदन निघणार आहेत, तिथं पेपरला जाहिरात वगैरे लागणार आहे. अहो त्यासाठी तुम्ही तुमची गरज द्यायला नको का? ते तुम्ही तोंडी दिले का लेखी दिले असा माझा तुम्हाला हेड म्हणून, आजच्या हेड म्हणून बरं का, आजचा हेड म्हणून मला तुम्हाला प्रश्न आहे. तर तुम्ही त्यासाठी काय केलं? त्यानंतर मी वर जाणार, वरच्यांना विचारणार. अगोदर तुम्हाला विचारणार सर, आज तुम्हीच आहेत माझ्या समोर, तुम्ही माझे बॉस आहे सर नागरिक म्हणून. इथं CCTV नाही आहे. आता मी तुमच्या केबिनमध्ये आहे सर, एक सिंपल सांगतो सर, मी तुमच्याबरोबर काही गैरवर्तन केले का आतापर्यंत? नाही केलेलं. पण आता माझा बॉडी कॅमेरा नसेल, नागरिकांकडे सगळ्याकडे बॉडी कॅमेरा असतो का? आणि ते तुमचा CCTV नाही आहे. तुम्ही जर एखाद्या तुमचा एक माणूस आला, समजून घ्या बरं का, तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही नाही, कुणीही अधिकारी तुमच्या केबिनमध्ये मी आहे, हा बघा हा दरवाजा समजा बंद असेल, इथं आत काय चालले कुणाला माहीत नाही, अशा वेळी तुम्ही एका आकसापोटी त्याच्यावर 353चा गुन्हा दाखल झाला समजा, हा समजू आपण बरं का, तर त्या बिचाऱ्या नागरिकाला त्याचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी काय आहे मला सांगा? तो सिद्ध करू शकतो का? तुमचं केबिन, तुमची माणसं आणि तुमचा CCTV पण तोही नाही आहे, त्यानं काय करायचं?
त्यानं काय करायचं साहेबा? 353 मुळे लोकांचे लाईफ उद्ध्वस्त झाले साहेबा. तुमच्या माधव जगताप साहेबांनी, माधव जगताप साहेब माहिती आहेत का तुम्हाला? हां, त्यावेळी अतिक्रमणचे जे उपआयुक्त होते ना, त्यांनी 353 लावलेलं आहे दिनेश खराडे साहेबांवर, आणि तो अजून सिद्ध झालेला नाही आहे. आणि त्याचे खेटा दिनेश खराडे साहेब अजून घालतात. दिनेश खराडे हे सामाजिक कार्यकर्ता आहेत. मी मुद्दाम कॅमेऱ्यावर म्हणतोय साहेबा. तर मी का वाचतोय माहिती का? मला सुद्धा विटकरांनी मला कसं वागणूक दिली हे पाहिले का तुम्ही? हे पाहिले का? तुम्ही जे मला पाठवलं त्याच्यानं पाहिलं. हां, तुम्ही पाहिलंय ना? मी पाठवले का, तुम्ही पाठवले का, कुणी पाठवले का? तुमच्याच हा विषय नाही. WhatsApp अहो, विषय माझा नाही. मी ते प्रत्येक वेळी पाठवतो असं नाही. विषय तो नाही आहे. तुम्ही पाहिले का नाही पाहिलं? पाहिलं साहेब, मला अधिकाऱ्यांचं एक आणखीन आश्चर्य वाटतं साहेब. आम्ही त्यांना प्रश्न एक विचारतो आणि ते उत्तरं वेगळी देत असतात. मग अशी तुम्ही तुम्हाला मी 3-4 वेळा विचारलं की शासनाच्या नियमाच्या विरुद्ध आहे की नाही? ये मित्रा, तुमचं काम होते. अरे सकपा साहेब आलेत. सकपा साहेब आलेत का? चाललेत. अरे मला सांगायचं नाही का? सकपा साहेब, अहो मी सकाळपासून आहे इथं. आता तुमच्या ह्यांच्याबरोबर ते सगळं विषय 2 मिनिटं फक्त बसतील का सर? 2 मिनिटं प्लीज 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 सर, तुमच्यासाठी थांबलं सर. सगळं म्हणजे इकडच्या ऑफिसला काहीतरी अतिक्रमण कारवाईमध्ये झाली भांडण. चला, मी आता तुमच्यावरच येतो. तुमच्यावरच येतो, पण फक्त 2 मिनिटं आपल्याला देता येईल की इकडं? 1-2 बरं, चालेल चालेल. येस येस, आय कॅन अंडरस्टँड दॅट. आय कॅन अंडरस्टँड दॅट. फोन आल्या म्हणजे तिकडे जावं. येस येस येस. चला पाहिजे. हां, येस येस. अच्छा, चालत जात येते का? मला का 2 व्हीलर काढू माझी? तुम्हाला घेऊ का? आपण बरं बरं, तुम्ही म्हणाल तसं. हां. मला